नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण ह्या चॅनलमधून संख्येवरील क्रिया ह्यांचा आपण सारखा सराव घेत आहोत. हा सराव कशासाठी आवश्यक आहे? तर ह्याच्यामुळं आपल्याला संख्येवरील क्रियामध्ये वेग येतो आणि अचूकता. ह्या गोष्टींचा फायदा आपल्याला कुठलेही प्रश्न सोडवताना होतो. तुमचे प्रश्न जलद गतीने होतात. मोठमोठ्याल्या अवघड परीक्षा असतात, त्या सगळ्या परीक्षेमध्ये एक गोष्ट ही असतेच की आपल्याला प्रश्न हा जलद गतीने सोडवता आले पाहिजे. मग ती 5वीची स्कॉलरशिप असो, नवोदय परीक्षा असो, किंवा मंथन परीक्षा असोत, किंवा 8वीची स्कॉलरशिप परीक्षा असोत, NMS परीक्षा असोत, नवोदय परीक्षा असो, ऑलिम्पियाडच्या सुद्धा परीक्षा असो, कुठलेही प्रश्न आपल्याला काय आहे जलद गतीने सोडवता आले पाहिजे. आता ऑलिम्पियाडच्या परीक्षेत तर बघा, SOFची परीक्षा तुम्ही देत असताल ना बरेच जण, तर SOFच्या परीक्षेमध्ये तर तुम्हाला किती वेगात प्रश्न सोडवावा लागतो. आणि मग हे वेगामध्ये प्रश्न सोडवता येण्यासाठी आपल्याला ह्या क्रियांचा सराव असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं मी तर म्हणतो आपण दररोज ह्या क्रिया आपण केल्या पाहिजे. आपण काय करतो, डायरेक्ट प्रश्न सोडवायला घेतो. डायरेक्ट प्रश्न सोडवायला घेतल्यामुळं आपल्या क्रियांना वेगवान होत नाही का. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, तर आपल्या क्रिया वेगवान होत नाहीत आणि मग आपले प्रश्न चुकतात. काही इंग्लिश मिडियमच्या मुलांना वाटतं आम्ही इंग्रजीतूनच अभ्यास करायला पाहिजे. असं काही नसतंय. आपली मातृभाषा मराठी, भले तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकत असताल, पण मराठीवर आपली पकड असली पाहिजे. आणि ह्या क्रियांचा आपण सराव केला तर तो इंग्रजीतले प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा उपयोगाचा आहे. उलट तुम्हाला ह्या मराठीतून संख्या कशा लिहायच्यात, क्रिया कशा सोडवायच्यात याचा सराव होऊन जाईल. त्यामुळं हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचं खरंच खूप खूप अभिनंदन. इकडं बघा, परीक्षेत यश मिळेल अपयश मिळेल ह्या गोष्टीचा आपण विचार करायचा नाही, पण परीक्षेमध्ये आपण सहभागी व्हायचं. परीक्षेमध्ये सहभागी झालं ना तर आपल्याला कळतंय आपण कुठल्या पातळीवर आहोत आणि त्याचा आपल्याला निश्चित मग आपल्याला सुधारण्यासाठी फायदा होत असतो. जर आपण परीक्षेत बसलोच नाही तर काय होतंय, आपल्याला कळणारच नाही. तुम्ही म्हणता सर शाळेतल्या परीक्षा असतात ना, शाळेतल्या परीक्षा स्पर्धा परीक्षेत किंवा आव्हानात्मक नसतात आणि त्याच्यातून आपल्याला काय तेवढं हे पण वाटत नाही, त्याच्यात वेगळे बक्षीस नसतात किंवा वेगळे हे नसतात, त्याच्यामुळे आपल्याला ते एवढं आव्हानात्मक वाटत नाही. पण स्पर्धा परीक्षेत एकदा का तुम्ही बसला की तुम्हाला अभ्यास आवडायला लागतो. तुम्हाला ह्या गोष्टीचं आव्हान कसं असतं, आपल्याला आव्हान घ्यायला आवडत असते आणि त्याच्यामुळं आपण आव्हान घेतलं पाहिजे. तर सकाळी हे व्हिडिओ याच्यासाठी टाकायलो आहे, जे व्हिडिओ अपलोड केला ना मी होमवर्क 14, तर त्याच्यामध्ये एका प्रश्नाची चूक झालेली होती बघा. 43,45,90,889 असा व्हिडिओ होता आहे. पण माझ्याकडून काय झालं आहे, 89 लिहिण्याच्या ऐवजी इथं 59 लिहिण्यात आले. मला मुलांनी सांगितलं आहे, तर असं तुम्हाला समजून सांगण्याच्या नादात ओघाच्या नादात अशी चूक झालेली आहे. तर ही चूक आपण दुरुस्त करून घेऊया. तुम्ही सुद्धा ती दुरुस्त चूक करा. तर ही एवढ्यासाठीच मी एवढा व्हिडिओ टाकला आहे. तुम्हाला म्हणलं 2-4 गोष्टींचं हितगुजबी करता येईल आणि आपली चुकीची दुरुस्ती आपण करून घेऊया. 43,45,90,889 बघा, 43,45,90,889. आता मात्र आपला प्रश्न बरोबर झालेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला मुलांना आपल्याला येत असताना पण कधी कधी चुका होतात आणि आपल्याला हेच नको आहे. बघा आता नवोदयमध्ये बघा कितीतरी हुशार मुलं असतात, पण अशी छोटी चूक करून त्यांचं नवोदयचं ते. आमच्या शाळेत पण असं 3-4 मुलांच्या बाबतीत घडले. एकदम छोट्या चुका करतात, समजतच नाही. आणि म्हणून तर मग मी हे व्हिडिओ चॅनल बनवण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेतला एक मुलगा नवोदयाला लागला, पण ह्या वर्षी खरं तर अजून लागायला पाहिजे होते, पण त्यांनी छोट्या 1-2 प्रश्नावरून त्यांचं नवोदय केलं आहे. छोट्या आणि येणाऱ्या चुका केल्यात विशेष म्हणजे. तर त्यामुळं आपल्याला नवोदयसारख्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क घेतात, स्कॉलरशिपच्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क घेतात, ऑलिम्पियाडच्या परीक्षेतसुद्धा आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा, पण त्याच्यासाठी तुमच्या क्रिया वेगवान असल्या पाहिजे आणि क्रियेमध्ये अचूकता असली पाहिजे.
मी माझं ह्या परीक्षेला जे शिकवतोय ना त्याच्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय मी. मुलं काय करतात, सगळ्या गोष्टी करतात. तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बघतात, अनेक व्हिडिओ पाहतात. जास्त व्हिडिओ बघितल्याने बी डोक्यात गोंधळ होत असतो. तर जास्त व्हिडिओ पाहू नका. अजून आपलं लहान वय, आपल्याला समजत नाही कोणता व्हिडिओ निवडायचा, काय निवडायचा. आणि पालकांना पण लक्षात येत नाही आपण मुलांना कोणता व्हिडिओ दाखवायला द्यायचा. आणि काय होतं आहे मग त्या व्हिडिओत थोडंसं आपल्याला लिंक लागत नाही. मग लिंक नाही लागली तर मग ते समजायला कठीण जातं. हे 5वीचं वय असतं, इथं लिंक लागली पाहिजे. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ शक्यतो हे लिंकनुसारच असणार. इथं तुम्हाला नक्कीच लिंक लागेल. फक्त तुम्ही क्रमाने व्हिडिओ पाहत जात जा. आता तुम्ही म्हणता तुमचे व्हिडिओ 13पासून आले, डायरेक्ट 14पासून आले. जरी ते आलेले असले होमवर्क, जरी ते आलेले असले तरी पहिले व्हिडिओ पण ह्याच पद्धतीचे आहेत. कसं आहे, मी तर एक यूट्यूब नवीन चॅनल चालू केलेलं होतं आणि नवीन चालू केलेलं असल्यामुळं तर कशा पद्धतीने करायचं, कसा आवाज द्यायचा, काय द्यायचा, ह्या गोष्टी थोडंसं मी साशंक होतो. त्याच्यामुळे मी ते यूट्यूबचे थोडे अनलिस्टेड केले. पण त्याचं काय नाही. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी समजून घ्या. मी चुकीची पण दुरुस्ती केली आणि आपल्याशी हितगुज पण करता आले. बऱ्याच पालकांना वाटतंय की मोबाईल मुलांना द्यावा का नको. मी सुद्धा एक पालक आहे, शिक्षक तर आहेच आहे, पालक आहे. मुलं मोबाईल दिला की थोडा वेगळा वापर करण्याची शक्यता असते. तर पालकांनी ह्या वयाच्या विद्यार्थ्यांना मोबाईल दिला पाहिजे, पण त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. दिला मोबाईल आणि कर तुझं असं नाही करायचं. ते वहीवर प्रश्न लिहितोय का, ते सोडवतोय का, मनाने सोडवतोय का, सोडून झाल्यानंतर तपासणी करतोय का. हा माझा व्हिडिओ म्हणजे फक्त मला व्हिडिओ नाही पाठवायचे, कुठं जास्त सबस्क्राईब वाढवायचे नाहीत, कुठं काय हे करायचं नाही. आपल्याला काय उपयोग आहे, तर आपल्याला उपयोग आहे मुलांचा अभ्यास झाला पाहिजे. तर त्याच्यासाठीच मी